आपण पाहतो जयेश पाटील मुंबईचा हा खेळाडू आहे. आज एसपी मुंबई संघाचं प्रतिनिधित्व करतोय. दादा बसतोय हा झेल सुटलाय. तर आजचा हा 5वा झेल सुटलाय. 39वा झेल. आपण जयेश जाऊया. ब्रँड ऑफ सुमित टेकडे. सुमित टेकडे काय आहे हे तुम्हाला या फटकाने शिकावं लागेल. इंटरनॅशनल क्रिकेट बाप रे बाप. गोपी पे रेकॉर्ड तर येऊया संधी होती, परंतु सुमित टेकड्यानं एक धाव घेत आपल्या सहकार्याला स्ट्राईक लागलं आणि धाव फलक 14 धावा पहिलं षटक चालू असताना आणि 59.4 प्रतिनिधित्व करते. डाव्या हातात टाकले आतमध्ये येणारा आसिफला दाखवलेला आसमान लॉंगॉन सीमारेषेच्या बाहेर चौकार. सुमित टेकडे आग ओकतोय. याची फलंदाजी म्हणजे फटका आहे. क्षेत्ररक्षकांकडे उत्तरच नाही हा चौकार. सुमित टेकडे आणि सुमित एसटी उद्ध्वस्त केली. आपण नक्कीच पाहतो पहिला गडी त्या ठिकाणी बाद करत आता समोर असेल आसिफचा सामना केला. बोलवर टाकण्याचा चेंडू ओंकार कव्हरला खेळतोय. एक धाव मिळाला आणि धाव फलकावरती धाव आहे 23 धावा धाव फलकावरती. परंतु दुसऱ्यांदा कोण पोहोचला याचं नाव अजूनही आपल्या लक्षात नाही. चेंडू आकाशामध्ये आणि झेल टिपलाय. जयेश पाटील बाद. दुसरा धक्का एसपी मुंबई संघाला. सामना परत एकदा युटर्न घेतो की काय असं चित्र निर्माण होतंय. पहिला गडी बाद झाला, दुसरा गडी त्याच्या पाठोपाठ लगेच बाद झाला. त्यामुळं आयुष्यामध्ये पहिल्या गोष्टीला खूप महत्व असतं. या गोष्टीत आलेला आहे. बोलवर टाकतो चेंडू तो टाकतोय. कव्हरला चेंडू खेळला. जमिनीचा समांतर हा कार्पेट शॉट त्यावेळेस अशा प्रकारचा फटका असतो. कार्पेट व्यावसायिक खेळाडू जबरदस्त खेळाडू या मैदानामध्ये आलेला आहे. बाहेर विकेट घेत चेंडू शॉट ठरला. शिवाला चेंडू आडवे एक धाव आणि एका धावेबरोबर सुद्धा का आलं. 22 यार्डच का, 66 फुटच का, या पाठीमागे सुद्धा इतिहास आहे. क्रिकेटमध्ये अनेक नियमांमध्ये बदल झालेले आहेत. प्रत्येक नियमामध्ये बदल झालेला आहे. पण फक्त एकच नियम आहे तो अजूनपर्यंत बदललेला नाही आणि तो म्हणजे हा विकेटची लांबी. बदल किती असावं या संदर्भातही नियम आहेत. परंतु खेळपट्टीची लांबी जी आहे त्या लांबीचा जो नियम आहे तो आज सगळ्यात काय नाही. बरं तिकडेच्या बाजूने पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी धावफलकाला पुढे घेऊन जातील. धावफलक दाखवतो 3 धावा. लांबी मोजण्याचं परिमाण नव्हतं त्यावेळेस. जी लांबी मोजली जायची स्टेनवर मोजली जायची आणि त्या स्टेनची लांबी ही ज्यावेळेस परिमाण आलं त्यावेळेस कासरा हे एक परिमाण पूर्वी शेतकरी वापरायचे. कारण शेतकरी अडाणी शेतकऱ्यांकडे कुठले सेंटीमीटर 2 बैल पुजले जायचे. त्यावेळेस दोन्ही बैलांना एका दोराने बांधलेला असायचं आणि तो दोर हा नांगर किंवा गाडीवाल जो हाकणाऱ्याच्या हातात असायचा. त्या दोराची लांबी म्हणजे एक कासरा. साधारणतः मोजलं जातं ते नक्कीच किलोमीटर मध्ये मोजलं जात नाही. तर हा चेंडू आपण बघितलेला आहे धावफलकावरती. परंतु त्यासाठी परफेक्ट असं मोजमाप जो आपण पाहतोय आतली किंवा बाहेर तिकड असेल अपील केलं जाते आणि फलंदाज बाद होणारा फलंदाज दुसरा तिसरा कोणी नाही तर ओंकार देसाई बाद होतोय. 4थ्या षटकामध्ये 34 धावसंख्येवरती बसलेला हा तिसरा धक्का. काही विचार सांगितले, काही मंत्र दिले आणि ते मंत्र म्हणजे भगवद्गीता जो ग्रंथ दिलेला आहे. हा चेंडू बघा एक जबरदस्त किसनच्या बॅट म्हणून फटका करत होता असा चौकार बाहेर पडलाय. कोणती फोडण्यात यशस्वी ठरला तो किशन. गरज अमोल टीका नावाचा आणि बघा हा चेंडू बघा जातोय सुरुवात कसा पैसे बघत आता बाहेर चेंडू आणि वाईट नाही. मुंबईला काही अडचणी आलेल्या आहेत.
लेन मैतीला टाकलेला टप्प्याचा हा चेंडू निर्धाव आणि याच प्रकारे चेंडू ठिकाणी येणार आहे. त्यानं दुसरं षटक टाकलं होतं. गोलंदाज कोण आहे? अख्तर नाव सायकेडला आणि बघा की हा फटका स्ट्रेट ड्राईव्ह क्षेत्रक्षेत्राच्या खाली आणि खेळ टिपला. पाचवा फलंदाज बाद. पुणे खेळेकर अकॅडमी, सुनील दुर्गे प्रतिष्ठान, प्रत्येक या अनेक ताकदवान संघामध्ये आपल्याला विजय केलेला आहे, अप्रतिम केलेला आहे. परिसरामध्ये हा चेंडू एक जबरदस्त फटका आणि चेंडूच्या स्ट्रेट ड्राईव्ह अक्षरशः वाटमध्ये निघालेला. तर बघा हा फटका स्पेअरलेगला खेळला आहे. यामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येईल. दत्त पवार अडवतोय चेंडू आणि 2 धावा. शेवट 8 चेंडू मध्ये 22 धावा झाल्या होत्या. तिथून पुढे हा चेंडू निर्धाव आणि बघायचं आहे आणि बघायचा आहे हा चेंडू उजव्या हाताने विकेट कव्हरच्या डोक्यावरून चढवलाय. पहिल्या चेंडूवरती 4 रन. शिवा लांडगे संगनायक रॉकस्टार शिल्वर संघाचा दुसरा चेंडू आणि सीमारेषेच्या बाहेर जातोय की काय. तिथं अडवलाय सीमारेषेच्या आतमध्ये आणि 3 धावा इथे मिळणार आहे. त्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज वाढवू शकला नाही. फॉलो थ्रू हा गोलंदाजासाठी खूप महत्वाचा असतो. विनंती आहे पंचांनी तशा सूचना द्या. धाव घेताना धावा विकेटवरून पळू नका. विकेटच्या बाहेरून पळा दोघांनी पण. त्यामुळे धाव तेवढीच ठरते. परफेक्ट स्ट्रेट ड्राईव्ह यष्टा उद्ध्वस्त झाल्या जरूर, परंतु गोलंदाज मोठी तो दूरवाली छोड़ते. आरोप करते हुए वैभव की इस गेंद को उठाना चाहते मिड विकेट के ऊपर से, लेकिन कोई षटक सुरू होणार आहे. राहुल जोगडिया हा गोलंदाज बघा. मॅन फ्रॉम क्रिकेटसाठी एक ऑर्गनायझेशन आहे. तुम्ही रणजीचा सामना बघा, एवढे प्रेक्षक तुम्हाला दिसणार नाही. तुम्ही अन्य कोणतेही सामने बघा, मीडियाचे 4-5 लोक असतात, कोणती एक 10-20 प्रेक्षक असतात आणि खेळाडू आणि बाकीचा जो टेक्निकल स्टाफ असेल किंवा मॅनेजमेंट स्टाफ असेल हा तिथे हजर असतो. प्रेक्षक सामना बघायला कुठे आणि त्यामुळे हा खेळ जर असाच्या असा तर स्तरावर आणला गेला, अवतरला गेले असतील तर तुम्ही तिथे बघितलं असेल की तिथे किती प्रेक्षक सामन्याचा आस्वाद घेतात. हा चेंडू आणि नक्कीच महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन पवार नाही. हा चेंडू बघायचा आहे. नॉकआउटला टिपली असेल आणि शिवाला निकटांमध्ये खेळत आहे. हे वैशिष्ट्य बघा, त्यांनी 2 संघ आपले आणलेले आहेत आणि ते दुसऱ्या संघातून आज मैदानामध्ये खेळले व्यक्त केली होती की आंतरराष्ट्रीय क्रिकेट संपतं की काय. अनेक देशांचे वरच्या क्रमांकाचे फलंदाज खेळाडू त्यांनी करारबद्ध केले, त्यामुळे ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट पासून दूर होते आणि कॅरी पॅकर्सच्या लीग चांगली व्हायला लागली. आंतरराष्ट्रीय सामन्यांना कुठेतरी ओहोटी लागायला लागली. स्वीपचा हा प्रयत्न होता, यावेळेस 1 धाव, परंतु बीसीसीआयनं आणि आपल्याला बघायचं आहे हा चेंडू नेक्स्ट स्टंपवरती होता. पायावरती पॅडिंग केलेला चेंडू होता. तो निश्चित नवीन मोदींनी खऱ्या अर्थानं भारतामध्ये एका मोठ्या लीगची उभारणी केली, जिला नाव मिळालं IPL, इंडियन प्रीमियर लीग, आणि क्रिकेटची सूत्र बदलून गेली. हा चेंडू अप्रतिम होता. राहुल जोगडिया अनेक स्पर्धांमध्ये त्याला आयकॉन म्हणून बोलवलं जातं. आकाशामध्ये चेंडू यावेळी क्षेत्ररक्षक बघायचे चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही, दूरवरून क्षेत्ररक्षक कव्हर करेल तर 2 धावा या ठिकाणी श्रेयदादा बोराटे प्रतिष्ठान मोशी संघाला मिळतील. बोलवर टप्प्याचा हा चेंडू नाही, बॅटिंग केले, पायावर त्याने चेंडू घेतलाय.
हा शब्द म्युझिक्स मध्ये येतो. ज्यावेळेस एखादं म्युझिक कंपोज करायचं असतं त्यावेळेस टेम्पो हा शब्द तुम्ही ऐकला असेल. धावाचा टेम्पो म्हणजे म्युझिक आता थोडंसं त्याच्यामध्ये स्पीड घ्यावं लागेल. षटक क्रमांक 9 मैदानामध्ये सुरू असताना एकावं नक्कीच मिळेल. दुसरा धावायला प्रयत्न, भिंत फोडली. 2 पायाच्या मध्ये पडलेलं किती मोठं बघणार बघा. क्लेनच्या तो बघतोय किती मोठं बघणार होतं आहे ना. तोपर्यंत पाण्याचा तरी सुद्धा आणि त्याची चर्चा करत होतो आपण. ही घटना इथे घडलेली आहे. 1/6 चौकार गरज. टाकत हा चेंडू आकाशामध्ये उंच उडालेला क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. 2 धावा. इतर धावेसाठी प्रयत्न केलाय आणि 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 काय होतंय त्यांच्या उद्ध्वस्त होत आहे. बोट आकाशाकडे जाते. दत्ता पवार बाद. डेअरिंग मॅन कॅनॉट रीच ॲट हाय पोझिशन विदाउट डेअरिंग असं म्हणतात. आणि हा षटकार की चौकार इमारतीच्या बाहेर 6 चेंडू चौकार. प्रदीप टाकलेलं यावेळेस चेंडू निर्धाव बघायचं आहे. 3 चेंडू आणि 5 धावा. वाईट चेंडू. चेंडू आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय. निशू खेळायचं की ऑफ साईडला खेळायचंय. तो जागा बनवेल. एसपी मुंबई स्पर्धेच्या बाहेर. अनपेक्षित निकालांची मालिका आज मैदानामध्ये आहे. संघर्ष रस्त्यावर इतके ताकदवार आणि मातब्बर संघ या स्पर्धेमध्ये झालेले आहेत.